बाय ANS न्यूज़। ANS लाइव न्यूज़ इस वक्त मौजूद हूँ मैं कैंप में, जहाँ पे सारे उम्मीदवार बहुत ही उम्मीद के साथ यहाँ पे फॉर्म भरने के लिए आ रहे हैं। आइए देखते हैं कि गेल्या 22 वर्षापासून मी शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून वॉर्ड क्रमांक 147 मध्ये अतिशय मेहनत घेतली। त्या ठिकाणी शिवसेना संघटना वाढवली आणि कोरोना काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती, जेव्हा लोक उतरत नव्हते घराच्या बाहेर, त्यावेळेला आम्ही घराघरात सामग्री पोचवत होतो। रेशन, भाजीपाला या सगळ्या गोष्टी आम्ही पोचवत होतो आणि फक्त शिवसेना त्यावेळेस रस्त्यावर होती आणि आम्ही त्या माध्यमातून तिथे रस्त्यावर उतरत होतो। परंतु एवढा कालावधी निघून गेला, मला त्यावेळेस स्वतःला कोरोना झाला होता आणि या सर्व कालखंडामध्ये अतिशय मी ॲम्ब्युलन्स लोकांना मोफत दिल्या। 6-7 वर्ष मी त्या ॲम्ब्युलन्स चालवल्या फ्री ऑफ चार्जमध्ये आणि लोकांशी एकदम जवळीक नातं माझं झालेलं आहे। आणि मी पक्षाकडे तिकीट मागितली। आयुष्यात मी पक्षाकडे कधी पदसुद्धा मागितलं नव्हतं, परंतु पहिल्यांदा तिकीट मागितली आणि माननीय उद्धव साहेबांनी मला तिकिटीसाठी होकार पण दिला होता। सुबोध आचार्य यांनी काल सकाळी 10:30ला त्यांना फोन केला होता की विजय नागावकरला तिकीट द्यायचे त्यांच्या मिसेसला। तर उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जर निवडून आणायची पूर्ण गॅरंटी घेत असाल सुबोधजी, तर मी द्यायला तयार आहे। तर सुबोधजी बोलले ते निवडून येणार, कारण ते गेल्या 20-21 वर्षापासून संघटनेचं काम करतायत आणि लोकांमध्ये तळागाळाला लोकांची कामं करतायत। त्यामुळे तिकीट तुम्हाला देतो म्हणून आम्हाला सांगितलं, आम्हाला बंगल्यावर बोलवलं, परंतु आम्हाला रात्रीचे 2 वाजेपर्यंत बसवलं आणि आम्हाला 2 वाजता अनिल देसाई सांगतायत की बाबा फॉर्म आम्ही दुसऱ्याला देऊन टाकला। माझ्याकडे पर्याय नव्हता, मी तर माझी निष्ठा दाखवली, शेवटच्या क्षणापर्यंत मी माझी निष्ठा दाखवली, परंतु पक्षाने त्याची दखल घेतली नाही आणि पक्षाने आमची लायकी काय आहे शिवसैनिकांची, सामान्य शिवसैनिकांची, ती त्या पक्षाने आम्हाला दाखवली। म्हणून नाईलाजास्तव मला अपक्ष फॉर्म भरावा लागला आणि तो मी आज फॉर्म नामनिर्देशित भरलेला आहे। आणि आता मी लोकांकडे जाणार आहे की माझं काय चुकलं, पक्षाने मला का दिली नाही। आणि जर मी सच्चा असेल, मी निष्ठावंत असेल, तर लोक मला देतील, मला मदत करतील, मला मतदान करतील। आहेत काही पक्षातले हरामखोर लोक आहेत, त्यांच्यामुळे त्या लोकांनी कट कारस्थान केलं अनिल देसाईंना घेऊन, आणि अनिल देसाईंनी शब्द दिला होता की मला देणार म्हणून, परंतु त्यांनी तसं केलं नाही आणि म्हणून आम्हाला हा अपक्ष भरावा लागला फॉर्म। आने वाले दिनों में इस तरीके से चुनाव में आप कौन से काम जो है आप करने वाले हो आपके? मैं जब शाखा प्रमुख था केवल, तो मैं उस टाइम पे अगर एम्बुलेंस ले सकता हूँ और 7-8 साल चला सकता हूँ फ्री चार्ज में। मैं व्यायामशाला बनाया हुआ विष्णु नगर में, तो मैं अभी अगर चुन के आता हूँ तो मैं लोगों के लिए बहुत कुछ कर सकता हूँ। मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एक कट्टर शिवसैनिक आणि तुम्ही स्वतः शाखा प्रमुख होता, तुमचं पद काढलं गेलं, तुम्हाला तिकीट दिलं नाही गेलं, कारण काय कारण काय सांगा? मी तेच मगाशीच आता सांगितलेलं, पक्षात 1-2 हरामखोर लोक आहेत ज्यांना मला वर चढताना बघायचं नाही आहे आणि मग त्यामुळेच मला मागच्या वेळेला पक्षातून काढलं। परंतु पक्षातून काढल्यानंतर पण मी अनिल देसाईंचं काम केलं, पक्षाचं काम केलं। गेले 1.5 वर्ष मी पक्षाचं सातत्याने काम करतो आहे आणि कुठल्याही मला बऱ्याचशा पक्षातून बोलवण्यात आलं, शिंदे गटातून बोलवण्यात आलं, परंतु मला उद्धव साहेबांवर अत्यंत प्रेम आहे, अत्यंत विश्वास आहे। त्यामुळे मी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सोडून जाणारच नाही, अशी माझ्या डोक्यातच असं होतं की आपण हा पक्ष कधीच सोडणार नाही। आपला पक्ष, माझा जन्म या पक्षासाठी झाला होता, परंतु आता ज्यावेळेस मी पक्षातला पहिल्यांदा, कधी मी साधं पदसुद्धा कधी घेतलं नाही, वरचं पद कधी मागितलंच नाही कुठलं, फक्त वेळ लागलं होतं की संघटनेचं काम करायचं, मराठी माणसासाठी काम करायचं, सर्व धर्मीयांना एकत्र घेऊन काम करायचं, अशी जेव्हा माझी भावना होती त्यावेळेस आम्ही लक्ष दिलं नाही की बाबा शिंदे गट आहे बोलवतो किंवा नाही, उद्धव साहेब मला न्याय देतील अशी माझी धारणा होती, परंतु तसं झालं नाही। अनिल देसाईंनी माझा गेम केला असं मी सांगेन। नाही, आता
आता इथला जे विभाग प्रमुख आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? कारण काही तुम्ही एक कट्टर शिवसैनिक म्हणून तुम्ही वर्गात तुमची हां. ओळख होती. नगाव बोललं तर एक कट्टर शिवसैनिक. पण का तुम्हाला दाबलं गेलं काय? कारण काय? मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे आणि आम्ही ग्राउंड लेवलला लोकांमध्ये जाणारा कार्यकर्ता आहे, घरोघरी जाऊन कामं करणारा कार्यकर्ता आहे. हे या पक्षामध्ये सगळ्यांना माहिती आहे, या विभागामध्ये सगळ्यांना माहिती आहे. आताचा जो विभाग प्रमुख आहे ह्याला भीती अशी होती की जर हा नगरसेवक निवडून आला तर माझं काही खरं नाही, या विभागामध्ये मला कुत्रं पण विचारणार नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं. पहिला माझं पद काढलं, तरीसुद्धा हा शिंदे गटात गेला नाही, भाजपमध्ये गेला नाही. तर मग आता त्यांनी माझं नगरपालिकेचं तिकीट पण कापलं, ते पण शेवटच्या क्षणाला. अगर मर्द आहे, तू बाळासाहेबांचा शिवसैनिक आहेस, तर तुम्ही समोर येऊन सांगायला पाहिजे मी तुला तिकीट देणार नाही. परंतु ह्या लोकांनी असं केलं नाही. अनिल देसाईंनी पण मला सांगितलं, तुझं नाव मी उद्धव साहेबांना सांगितलं, उद्धव साहेबांनी सांगितलं की तुलाच द्यायची आहे. कारण तू 21-22 वर्षापासून तू काम करतोय. अनिल देसाई सांगितलं हे तुलाच ही तिकीट मिळणार. आणि मी उद्धव साहेबांशी बोललेलो आहे. काल सुबोध आचार्यांनी उद्धव साहेबांना फोन केला की विजय नागावकरबद्दल साहेब त्याला तिकीट देणं लय गरजेचं आहे, कारण तोच त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो. त्यांनी 22 वर्ष त्या ठिकाणी 21-22 वर्ष काम करतोय. तर उद्धव साहेब बोलले तुम्ही जर गॅरंटी घेत असाल तर मी विजय नागावकरला मिसेसला त्यांचे तिकीट देतो. असं त्यांचं फोनवर संभाषण झालं, त्याला पाठवून द्या बोलले. परंतु अनिल देसाईंनी सांगितलं की मी फोन केल्यानंतर तुम्हाला बोलवतो. आणि आम्ही दुपार झाली, 2 वाजले, त्यांना फोन करतायत सुबोधजी की पाठवू का? ते बोलतात नाही इथे खूप गर्दी आहे, जे प्रॉब्लेम्स बरेच एक ठिकाणी 4-4 फॉर्म आहेत त्यांना आम्ही सॉर्ट आउट करतोय, तुम्ही नंतर या. परत संध्याकाळ झाली, आम्ही परत फोन करतोय, ते बोलतात नाही थोडा उशिराने या, आम्ही फोन करू. 8 वाजले, 9 वाजले तरी ऐकत ना. शेवटी ह्यांना बोललो चल आपण जाऊया बंगल्यावर. आम्ही बंगल्यावर गेलो, त्या ठिकाणी बसलो. त्या ठिकाणी आम्ही 2 वाजेपर्यंत बंगल्यावर थांबलो. या लोकांनी 11:30 वाजता विभाग प्रमुखांना फॉर्म दिला अनिल देसाईंनी, आणि आम्हाला सांगत राहिले की मी करतोय तुझं होईल. असा आमच्याबरोबर विश्वासघात झाला. आमच्या निष्ठाला त्यांनी आमची निष्ठा हारली त्यांच्यासमोर, आणि हारली म्हणून आज एक स्वाभिमानी बाळासाहेबांचा शिवसैनिक बाळासाहेब बोलले अन्यायाविरुद्ध लढायचं. मला जो अन्याय झाला त्याच्या विरुद्ध मी आज लढतोय आणि मी जिंकल्याशिवाय राहणार नाही. असे अनेक लोक आहेत. आम्ही एका वेळेला अनिल देसाईंच्या वेळेला 100% विभाग प्रमुख जो आहे हा 1 नंबरचा हरामखोर विभाग प्रमुख आहे, आणि तो स्वतःची लॉबी उभी करतोय. तो पक्षाला बघत नाहीये, तो बाळासाहेबांची या कट्टर शिवसैनिकांना बघत नाही, सगळ्यांना काढतोय. उद्धव साहेब गांडुळाची भूमिका घेत आहेत ना, नाक तोंड कांड काही ते लक्ष देत नाहीये. त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही पण जीवाचं रान केलेलं आहे. आम्ही उद्धव साहेबांना मानतो. भूमिका आहे ही शिवसेनेसाठी हानिकारक भूमिका आहे. या बाडग्याला वेळेवर आम्ही धडा शिकवणार, त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला कधीच आवडलं नसतं की शिवसेनेच्या विरोधात राहावं. 22 वर्ष आम्ही कधी अपेक्षा केली नाही, आता कशाला करणार. परंतु या बाडग्यामुळे आम्ही ही अपेक्षा करतोय. आमची भूमिका आहे त्यांनी तिथे लढावं. तिथे त्यांनी काहीच कामं केलेली नाही. हा रिपोर्ट वरपर्यंत आहे, तरी त्याला तिकीट दिलेली आहे. त्याचा तिथे टांगा पलटी होणार, त्याचा पानिपत होणार. मैं चेंबूर के कलेक्टर कॉलोनी में यहाँ पे सारे लोग फॉर्म भरने के लिए उसी से आ रहे हैं. आप देख रहे हैं अभी शाम को 5 बज चुकी है. यहाँ पे सारी जितने फॉर्म्स की फॉर्मेलिटी थी सब खत्म हो चुकी है. यहाँ पे यही देख रहे हैं हमारे पीछे ये स्कूल है, और ये पुलिस वाले जो इतनी मेहनत से उन्होंने सारे जनता जो पब्लिक आई थी उनका साथ सहयोग किया. उनके लिए दिन सुबह से लेके शाम हो गई, किसी ने पानी नहीं पिया, किसी ने खाना नहीं खाया. इस तरीके से मुंबई पुलिस ने हमारी जनता की सेवा की है. इसलिए हम लोग पुलिस से, मुंबई पुलिस कहीं ना कहीं हमारे लोगों के लिए बहुत ही काम करता है. इसलिए मुंबई पुलिस का तहे दिल से शुक्रिया करते हैं. ऐसे न्यूज़ देखने के लिए जुड़े रहिए NS लाइव न्यूज़ से. कट.